हॅलो नमस्कार, मी अपेक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे मी कोणते कोणते मेकअप प्रोडक्ट्स यूज करते. तर ही आहे माझी मेकअपची बॅग. कुठे जायचं असेल तर आपल्याला कसं पटकन याच्यात सगळं असतं माझं, मग मी हीच घेऊन जात असते, म्हणजे जास्त असा पसारा होत नाही. तर ह्या बॅगमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. चला आपण ही बॅग ओपन करूया आणि तुम्हाला मी दाखवते. आता माझ्याकडे काही स्टँड नाही आहे मोबाईल पकडण्यासाठी, त्यामुळे मी हातातच पकडते आणि तुम्हाला दाखवते. तर ही आहे आपली स्ट्रोक क्रीम NYBAची आहे. तर ही आता संपत पण आलेली आहे. याची प्राईस किती 299 आहे. तर ही पण मी यूज करते स्ट्रोक क्रीम. त्याच्या आधी सगळ्यात अगोदर हे माझं मॉइश्चरायझर आहे डॉट अँड कीचं. तर हे मॉइश्चरायझर मी यूज करते आणि त्याच्यानंतर सनस्क्रीम म्हणाल तर हीच सनस्क्रीम यूज करते मी डॉट अँड कीची. तर माझी ॲक्ने स्किन आहे, त्याच्यामुळं ॲक्ने स्किनसाठी सुटेबल आहे. त्याच्यानंतर रेग्युलर यूजसाठी मी ही पावडर यूज करते. तर 106 रुपयाला काहीतरी डब्बा आहे, भरपूर दिवस जातो. आणि ह्याला काय बोलतात, बॉडी लोशन. म्हणजे इतकं तर लावत नाही, पण जेव्हा केव्हा लावन तेव्हा हे गुड वाईब्सचं जे आहे ते मी यूज करते. आता माझ्या बॅगमधली स्ट्रोक क्रीम निघाली, परत मॉइश्चरायझर आणि हे पण डॉट अँड कीचंच आहे, वॉटरमेलनचं सनस्क्रीम आहे आणि ते पण मी यूज करते. पण एक कांगवा असतो, लागतोच आपल्याला कुठं जायचं असल्यावरती सनस्क्रीमचं. त्याचं मी कवर काढून सनस्क्रीन ठेवलं याच्यात. त्याच्यानंतरला हा एक क्लिप असतो, केस विस्कटू नये म्हणून, आपला लागतोच ना, आपल्याला असतोच प्रत्येकाकडे. त्याच्यानंतर लब्बर लागतोच, मला तर भरपूर लागतात. त्याच्यानंतर याला काय बोलतात तर वेदू, लिप बाम. 2 लिप बाम आहेत माझ्याकडे, तर ते लागतातच. त्याच्यानंतरला आता कुठं गेल्यावरती कधी काय मेकअप करायचा असेल तर मग ही NYBAचंच आहे फाउंडेशन. 3 in 1 आहे वाटते, 3 in 1 आहे का 2 in 1 आहे, 3 in 1 आहे. तर टिकल्याची डब्बी असते, तर याच्या 2च राहिलं तर घेईन मी नंतर. पण हे टिकल्याचं हे पण असतं, पॉकेट एक असतं, यातलं पडले वाटते खाली. तर त्याच्यानंतरला हे फोटो, हे मी असेच ठेवले होते. त्याच्यानंतरला लिपस्टिक तर लागतेच. हे सर्दीचं औषध आहे, ते पण लागतं, कधी लागून सांगता येत नाही, त्यामुळे माझ्याकडे असतं. हे सिरम आहे, पण हे मी यूज करत नाही कारण मला हे सूट होत नाही, तरी पण मी बॅगमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतरला हे सीताफळ काय क्लिन्झर, तर ते नाही यूज करत मी, मला सूट होत नाही. त्याच्यानंतर हे विक्स पण लागतं, कारण कधी कायची गरज पण सांगता येत नाही. परत दुसरा लब्बर. परत लिपस्टिकचे माझ्याकडे असे भरपूर लिपस्टिक आहेत, मी कोणची पण कधी पण यूज करते. त्याच्यानंतर ही NYBAचीच पावडर आहे, लूज पावडर असते ती, आपण जी फाउंडेशनवरती यूज करतो, पण ती मला असं जास्त आवडत नाही, मी कधीतरीच लावते. परत दुसरं लिपस्टिक, मला असं वाटतं जे कलर सेम असतं, काही कळत नाही, पण भरपूर आहेत तशा. आणि हे जे आहे लब्बर. परत काजळ पण आहे माझ्याकडं, मी जाई काजळ हेच मी पहिल्यापासून यूज करते. आपल्याला पेन्सिल काजळ मी नाही यूज करत. तर एवढं मेकअप सामान आहे, एवढे प्रोडक्ट आहेत माझे. तर एवढेच प्रोडक्ट यूज करते मला वाटतं मी, आणि वाटते ना एवढंच करते. तर हे जे आहे ना लिपस्टिक, तर ती मी मेशोवरून मागवली होती. बरी आहे म्हणजे नाही का, पण जास्त काळ नाही टिकत असं मला वाटतं. आणि हे जे आहे ते मी पर्पलवरून मागवलं नाही, इथं आमच्या इथं पर्पलचं जे शॉप आहे तिथनं मी जाऊन घेतलेलं आहे. कारण माझी स्किन कशी ॲक्ने स्किन आहे आणि मला कळत नव्हतं लवकर मी कोणते प्रोडक्ट यूज करावेत, कारण हे लावलं ते लावलं तर मग ते वेगळंच इफेक्ट व्हायचं माझ्यावरती. त्यामुळं मग मी हे तिथं जाऊन घेतलेलं आहे. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता पर्पलवरून, किंवा मग तुमच्याजवळ शॉप असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. ही काही कुठल्या याची ॲड नाही आहे, मी जे प्रोडक्ट यूज करते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी जे प्रोडक्ट यूज करते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण हेच प्रोडक्ट यूज करता का. आणि माझे जे मेकअपचे प्रोडक्ट आहेत, मेकअपचं तर नाही म्हणा, आपलं रेग्युलर सामानच आहे, ते तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाय, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.